देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वारंवार भारत विश्वगुरू होत असल्याचं सांगतात. मात्र याच भारतातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या कोरेगाव गावात आजही दलित स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ग्रामपंचायतीने याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. नेमकं प्रकरण काय, पाहूया हा रिपोर्ट. उमरगा शहरापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरेगाव गावातील दलित वस्तीतील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अक्षरशः नरक यातना सोसत आहेत. एखादा व्यक्ती मयत झाल्यास कच्चा रस्ता म्हणजे शेतीच्या बांधावरून आणि चिखलयुक्त रस्त्यातून, कधी शेतीच्या बांधावरून मार्ग शोधत अंत्ययात्रा काढावी लागते. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलात बदलतो. गुडघाभर चिखलातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ येते. विशेषतः महिला आणि वृद्ध नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत वेदनादायक ठरत आहे. देश विश्वगुरू होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना कोरेगावच्या या दलित वस्तीतील नागरिकांना जिवंत असतानाही हाल आणि मेल्यानंतरही हाल सहन करावे लागत असल्याचा संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायत कोरेगावने दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्री रामदास आठवले धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रानुसार सध्या असलेला रस्ता अतिशय निकृष्ट असून पावसाळ्यात वाहून जातो. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शासनाने तातडीने निधी मंजूर करून सिमेंट रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ॲडव्होकेट शुभम सूर्यवंशी यांनी NTVशी बोलताना याबाबत काय सांगितलंय पाहूयात. सर, मी कोरेगाव गावचा ग्रामस्थ शुभम विक्रांत सूर्यवंशी या गावचा ग्रामस्थ असून लहानाचा मोठा या गावात झालेलो आहे. या गावामध्ये रस्त्याची खूप अडचण आहे सर. एखादा माणूस जर मयत झाला, शेतातील बंधाऱ्यावरून आम्हाला ती मयत घेऊन जावी लागते. जवळपास जर पावसाळा जर असेल तर गुडघ्याएवढं पाय आमचे चिखलामध्ये भरून जातात. याच्यामध्ये सगळे खूप म्हणजे खूप कष्ट आहेत सर. हे शोकांतिक आहे. पंतप्रधान म्हणतात आमचा देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे, पण आजपर्यंत आमच्या तर गावामध्ये असं काय वाटत नाही. आम्हाला विश्वगुरूचा काही संबंध नाही. आम्हाला आमचं गाव सुधारलेलं असताना तेच महत्त्वाचं आहे. गाव लेवलला अशी परिस्थिती आहे की आम्हाला एखाद्या माणसाची मयत सुद्धा व्यवस्थित करता येत नाही सर. आता या निवेदनावर मंत्री महोदय काय भूमिका घेतात? निधी मंजूर होतो का? आणि कोरेगावच्या दलित वस्तीचा रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.